ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीताभ्यासः द्वितीयोऽध्यायः सांख्ययोग। भगवान श्रीकृष्णांचे उत्तर भाग 3 श्लोक 19 ते 22। पुढचा श्लोक बघूया। श्लोक 19 य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते। पदच्छेद बघूया। यहा एनं वेत्ति हंतारं यहा च एनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतः न अयं हन्ति न हन्यते। यश्चैनं इथं पूर्वार्धात संधी आहे। यहा च एनं, यश्च विसर्गाचा श झालेला आहे आणि चैनम हा वृद्धी संधी झालेला आहे। च अधिक एनम चैनम। विजानीतो नायम मध्ये विजानीतः त्याच्या पुढे कोमल व्यंजन असल्यामुळे विसर्गाचा उ झाला, तो मागच्या अ मध्ये मिसळून गुणसंधी झाला। आणि नायम मध्ये न अधिक अयम हा सवर्णांचा दीर्घ संधी झाला। असे यामध्ये आलेले संधी आहेत। शब्दार्थ आणि व्याकरण बघूया। यहा यत् सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एक वचन, एनम एतत् सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया एक वचन, वेत्ती विद दुसरा गण परस्मै पद जाणणे वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन, हंतारम हंतृ हन धातूपासून बनलेलं हे नाम आहे। कर्तृ कृ धातूपासून बनलेलं पुल्लिंगी नाम, दातृ दा धातूपासून बनलेलं पुल्लिंगी नाम, तसं हंतृ हन धातूपासून बनलेलं पुल्लिंगी नाम। हंतृ पुल्लिंगी द्वितीया एक वचन, ठार मारणारा असा हंतृचा अर्थ होईल। यहा यत् सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एक वचन, च हे अव्यय आणि अर्थी, एनम एतत् सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया एक वचन, याला मन्यते मन चौथा गण आत्मनेपद वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन, हतम हन दुसरा गण परस्मै पद ठार मारणे कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी द्वितीया एक वचन, उभौ उभ सर्वनामे नित्य द्विवचनीय पुल्लिंगी प्रथमा द्विवचन, तौ तत्सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा द्विवचन, न अव्यये नाही अर्थी, विजानीतः वि अधिक ज्ञा नववा गण उभयपद म्हणजे जाणणे वर्तमान काळ तृतीय पुरुष द्विवचन, न अव्यये नाही, अयम इदम सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एक वचन, हंती हन दुसरा गण परस्मै पद ठार मारणे वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन येते। हनला ती हा प्रत्यय लागलेला आहे। हंती हंती वर्ण ते बहुवचनाचं क्रियापद वाटेल, पण आहे ते एक वचनाचं बहुवचन घ्नंती असं होतं। न अव्यये नाही, हन्यते हन दुसरा गण परस्मै पद कर्मणी वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन, हनला कर्मणीय प्रत्यय लागून मग पुढे आत्मनेपदी प्रत्यय लागलेले आहेत। आता याच्यामध्ये क्रियापद कुठली आहेत? वेत्ती, विजानीतः आणि हन्यते। तसंच हतम हे कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण आहे, क्रियापदासारखं आलेलं नाहीये। वेत्ती तृतीय पुरुषी एक वचनीय वर्तमान काळ, तेव्हा त्याचा तृतीय पुरुषी एक वचनी करता पाहिजे। यहा एनम वेत्ती, यहा एनम हंतारम वेत्ती हे मूळ वाक्य झालं। कर्ता कर्म क्रियापद यहा एनम वेत्ती आणि हंतारम हे एनमचं विशेषण झालं। एनम परमात्मानम, जो या परमात्म्याला आत्म्याला हंतारम वेत्ती, हंतारम म्हणजे ठार मारणारा आहे असे समजतो। यहाच एनम हतम मन्यते, इथं हतम हे एनमचं विशेषण म्हणून आलेलं आहे आणि जो या आत्म्याला ठार झालेला आहे असं मानतो। यहा एनम हंतारम वेत्ती, जो आत्म्याला ठार मारणारा आहे असं समजतो आणि जो आत्म्याला ठार मारला गेलेला आहे असं समजतो। उभौ तौ न विजानीतः, विजानीतः हे क्रियापद आहे, त्याचा कर्ता आहे उभौ, तौ उभौ न विजानीतः, त्या दोघांनीही
खरी गोष्ट जाणलेली नाही. काय जाणलेलं नाही? न अयम हंती न हन्यते. अयम न हंती हा कोणालाही ठार मारू शकत नाही. आत्मा हा कोणालाही ठार मारू शकत नाही किंवा न हन्यते कोणाकडून ठार मारला जात नाही. आता हंती हे वर्तमान काळवाचक क्रियापदे, तृतीय पुरुष एकवचन आहे, परस्मैपदी क्रियापदे. तेव्हा अयम न हंती हा कर्तरी प्रयोग झाला. हा अयम न हंती हा ठार मारत नाही. आणि पुढच्या हन्यते या क्रियापदाचं ते कर्म आहे. अयम न हन्यते हा ठार मारला जाऊ शकत नाही कोणाकडूनही. केन अपि असा तिथं कर्मणी प्रयोगातला तृतीयतला करता अध्यारूप धरावा लागेल. आता याचा पुन्हा अन्वय आणि अर्थ बघूया. यहा एनम हंतारम वेत्ती यहाच्या एनम हतम मन्यते उभौतौ न विजानीतः न अयम हंती न हन्यते. हा आत्मा मारणारा आहे असे जो समजतो किंवा हा मरणारा आहे असे जो समजतो, त्या दोघांनाही खरं ज्ञान झालेलं नाही. ते दोघेही खरी गोष्ट जाणत नाहीत. अयम हा आत्मा कोणाला मारित नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. श्लोक 20. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. पदच्छेद बघूया. न जायते म्रियते वा कदाचित न अयं भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयं पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. हा उपजाती वृत्तातील श्लोक आहे. इंद्र वज्र, उपेंद्र वज्र ही 11 अक्षरांची जी 2 वृत्त आहेत त्यांची सरमिसळ झालेली असली की त्याला उपजाती वृत्त असं म्हणतात. यात संधी कुठे आलेले? कदाचित नायम, कदाचित न अयम. अजो नित्यहा, अजहा नित्यहा विसर्गाचा ऊ झालेला आहे. शाश्वतोयम इथेही विसर्गाचा ऊ झालेला आहे, पण पुढं अ आल्यामुळं त्या पुढच्या अचा लोप झाला आणि मध्ये अवग्रह चिन्ह आलं. अजो नित्य हा इथं विसर्गाच्या पुढे स्वर नसल्यामुळं नुसताच विसर्गाचा ऊ झालेला आहे. तसंच पुराणो न, पुराण हा न आणि नित्य हा शाश्वत हा इथं विसर्गाच्या पुढे श हे कठोर व्यंजन आल्यामुळं इथं विसर्गाचा ऊ झाला नाही. असे याच्यामध्ये आलेले संधी आहेत. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. न म्हणजे नाही. जायते जनजा चौथा गण आत्मनेपद, जन्मास येणे, उत्पन्न होणे, वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन. म्रियते मृम्रिय 6वा गण आत्मनेपद, वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन. वा म्हणजे किंवा अव्यय. कदाचित कदा हे अव्यय, त्याला चित किंवा चन प्रत्यय लावून कदाचन कदाचित अशा अर्थी हे शब्द वापरले जातात. कदाचित म्हणजे केव्हाही. न हे अव्यय नाही. अयम इदम सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एकवचन. भूतवा भू पहिला गण परस्मैपद होणे, पूर्वकालवाचक धातू साधित त्वांतव्य होऊन. भविता भवितृ मगाच्या सारखंच धातूपासून बनलेलं हे ऋकारांत नामे, पुल्लिंगी प्रथमा एकवचन. वा म्हणजे किंवा अव्यय, न म्हणजे नाही अव्यय. भूय हेही अव्यय पुन्हा या अर्थी. अजः अज पुल्लिंगी प्रथमा एकवचन. न जायते इति अजः नय तत्पुरुष जन्म न घेणार. नित्य नित्य पुल्लिंगी प्रथमा एकवचन. हे विशेषणे पुल्लिंगी प्रथमा एकवचन. शाश्वत विशेषणे शाश्वत पुल्लिंगी प्रथमा एकवचन. शाश्वत म्हणजे अविनाशी, नित्य म्हणजे नेहमी असणार. अयम इदम सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एकवचन. पुराण पुराण विशेषणे पुल्लिंगी प्रथमा एकवचन. न अव्यये नाही या अर्थी. भूय अव्यये पुन्हा. हन्यते हन दुसरा गण परस्मैपद, कर्मणी वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन. हन्य माने हन दुसरा गण परस्मैपद,
कर्मणी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण नपुंसकलिंगी सप्तमी एकवचन. कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण झालं हनचं हत, आणि हे कर्मणी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण झालं हन्यमान. ही विशेषण बनताना जे कर्मणी रूप आहे हन्यते, त्यातलं ते प्रत्यय काढून टाकायचं आणि त्याला मान प्रत्यय लावायचा, की कर्मणी वर्तमान काळवाचक विशेषण होतात. शरीरे शरीर नपुंसकलिंगी सप्तमी एकवचन. आता याच्यामध्ये क्रियापद कुठली आहेत? जायते, म्रियते, हन्यते असे 3 क्रियापद आलेली आहेत. न जायते म्रियते वा कदाचित, न अयम भूत्वा भविता वा न भूयः. अयम कदाचित न जायते वा म्रियते. हा आत्मा कधीही जन्म पावत नाही किंवा मृत्यू पावत नाही. आत्मा कदाचित न जायते वा न म्रियते. न जायते म्रियते वा कदाचित. न अयम भूत्वा भविता वा न भूयः. अयम भूत्वा म्हणजे हा होऊन पुन्हा होणारा आहे असं नाही. जन्मालाही येत नाही आणि मृत्यूही पावत नाही. त्यामुळे एकदा होऊन गेला आणि पुन्हा आला जन्माला असं होत नाही. म्हणून न अयम भूत्वा वा न भूयः भविता. हा झालेला नाही, होऊन गेलेला नाही किंवा पुढे पुन्हा होणारा नाही. मग हा कसा आहे? त्याची ही विशेषण आहेत. अजः, नित्यः, शाश्वतः, पुराणः. हा आत्मा अजः म्हणजे ज्याला जन्म नाही असा आहे, नित्य आहे म्हणजे अविनाशी आहे, शाश्वतः म्हणजे तेच विशेषणे अर्थ अविनाशी आहे, पुराणः हा सनातन आहे. आणि काय म्हटलंय की न हन्यते, हा ठार मारला जात नाही. हन्य माने शरीरे, शरीर जरी ठार मारली गेली तरी आत्मा हा ठार मारला जात नाही. त्याचं विद्यमानता कायम असते, तो अविनाशी आहे. शरीर मात्र विनाशी आहे. इथं शरीरे हन्य माने शरीरे अयम न हन्यते ही सती सप्तमीची वाक्यरचना आहे. शरीर नाश पावत असताना सुद्धा हा नाश पावत नाही किंवा हा ठार मारला जात नाही. अन्वय आणि अर्थ बघूया. अयम कदाचित न जायते वा न म्रियते. न अयम भूत्वा भूयः भविता न. अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः. हन्यमाने शरीरे न हन्यते. अयम कदाचित न जायते वा न म्रियते. हा आत्मा कधी जन्म पावत नाही किंवा कधी मृत्यू पावत नाही. न अयम भूत्वा भूयः भविता. हा एकदा होऊन पुन्हा होणारा आहे असं नाही. अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः. हा जन्मरहित, नित्य, क्षयरहित असा अनादि आहे, सनातन आहे. हन्यमाने शरीरे न हन्यते. शरीराचा नाश झाला असताही याचा नाश होत नाही. भगवंत सांगत आहेत की आत्मा अमर आहे व देह विनाशी आहे. देहाचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. जो या आत्म्याला मारणारा किंवा मरणारा समजतो त्याला खरं तत्व कळलेलं नाही. आत्मा हे शाश्वत पुरातन तत्व आहे. ते जन्म पावणारे व नाश पावणारे तत्व नाही. एकूण भगवंतांनी 16 ते 20 या 4 श्लोकामध्ये आत्मा सर्व व्यापक आहे, देह विनाशी असून आत्मा अमर आहे, तो जन्म मृत्यू पावत नाही असं सांगितलं. आत्मा अमर आहे, त्याला कोणी ठार मारू शकत नाही. जो कोणी आत्मा मारतो किंवा मारला जातो असं मानतात ते खरी गोष्ट जाणत नाहीत. तो अज अमर शाश्वत सनातन असा आहे. श्लोक 21. वेदा विनाशिनम नित्यम य एनम अजमव्ययम कथम स पुरुषः पार्थ कम घातयति हन्तिकम. वेद अविनाशिनम नित्यम यः एनम अजम अव्ययम कथम सः पुरुषः पार्थ कम घातयति हन्ति कम. इथं महत्वाचा संधी म्हणजे य एनम. यहा मधल्या विसर्गाचा लोप झालेला आहे. यहा एनम पुढचे येते म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळून झालेली संधी आहे. सपुरुषः इथं स पुढच्या विसर्गाचा लोप झालेला आहे, कारण एषः आणि सहा यांच्या पुढच्या विसर्गाचे लोप होतात.
आणि पुरुषः पार्थ इथं विसर्गाच्या पुढं कठोर व्यंजन आलेलं असल्यामुळं इथं विसर्गाचा लोप झालेला नाही. शब्दार्थ आणि व्याकरण. वेद, विद, दुसरा गण परस्मैपद, वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. हे रूप वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचनामध्ये सुद्धा आहे. इथं तृतीय पुरुष एक वचने वैकल्पिक रूप आहेत ही. अविनाशिनम, अविनाशिन इनंत पुल्लिंगी द्वितीय एक वचन. हा सामासिक शब्द आहे. न विनाशिन, अविनाशिन. विनाशिन म्हणजे नाश पावणार, अविनाशिन म्हणजे नाश न पावणार. नय तत्पुरुष. नित्यम, नित्य विशेषण पुल्लिंगी द्वितीय एक वचन. यह यत सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एक वचन. एनम, एतत् सर्वनाम पुल्लिंगी द्वितीय एक वचन. एतद म्हणजे हा ही हे, एनम म्हणजे याला. अजम, अज पुल्लिंगी द्वितीय एक वचन. अज हा सामासिक शब्द आहे. न जायते इति अजः, ज्याला जन्म नाही तो अज, नय तत्पुरुष. अव्ययम, अव्यय पुल्लिंगी द्वितीय एक वचन. हाही सामासिक शब्द आहे. अविद्यमान हा व्यय यस्य सहा, ज्याला व्यय म्हणजे विकार असत नाही असा. बहुव्रीही समास. कथम, अव्यये कस या अर्थी. सहा तत्सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एक वचन तो. पुरुष, पुरुष पुल्लिंगी प्रथमा एक वचन मनुष्य. पार्थ, पार्थ पुल्लिंगी संबोधन एक वचन अर्जुन. कम, किम सर्वनाम पुल्लिंगी द्वितीय एक वचन. घातयती, हन दुसरा गण परस्मैपद, प्रयोजक वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. हे प्रयोजक रूप आहे. साधं वर्तमानकाळी रूप होईल हंती, प्रयोजक वर्तमानकाळी रूप होईल घातयती. ठार मरतो, ठार मारवितो, मरणे मारविणे. हंती दुसरा गण परस्मैपद, वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. हन म्हणजे ठार मारणे. घातयतीचा अर्थ होईल ठार मारवणे आणि हंतीचा अर्थ होईल ठार मारणे म्हणजे ठार मारतो किंवा ठार मारवतो. कम, किम सर्वनाम पुल्लिंगी द्वितीय एक वचन. वेद या क्रियापदाचा कर्ता आहे यहा. यहा वेद, जो जाणतो. कोणाला? एनम, नित्यम, अविनाशिनम, अजम, अव्ययम. जो याला नित्य, अविनाशी, अज आणि अव्यय आहे असं जाणतो. सहा पुरुष, तो पुरुष. कथम कम घातयती, का म्हणती. तो मनुष्य कोणाकडून कसा ठार मारला जाणार आणि कोणाला कसं ठार मारणार. पार्थ हे त्याच्यामध्ये आलेलं संबोधन आहे. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. हे पार्थ, यहा एनम आत्मनम, अविनाशिनम, नित्यम, अजम, अव्ययम वेद. हे पार्थ, सहा पुरुष कम घातयती, कम हंती. या आत्म्याला जो नाशरहित, नित्य, जन्मरहित व क्षयरहित असा जाणतो तो मनुष्य हे पार्थ कोणाला मारण्यास प्रवृत्त तरी कसा होणार आणि मारणार तरी कसा, किंवा कोणाला मारणार आणि कोणाकडून मारला जाणार. श्लोक 22. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. पदच्छेद. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरः अपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. इथे दोनच ठिकाणी संधी आहे, नरोपराणी आणि जीर्णान्यन्यानि. नरोपराणी, नरः, अपराणी. इथं विसर्गाचा उ होऊन नंतर पूर्वरूप संधी झालाय. जीर्णान्यन्यानि, जीर्णानि, अन्यानि. इथं यण संधी झालाय. व्याकरण आणि शब्दार्थ बघूया. वासांसी, वासस सकारांत नपुसकलिंगी प्रथमा द्वितीय बहुवचन, अर्थ आहे वस्त्रे. इथं द्वितीय बहुवचन आहे. जीर्णानी, जुरू नववागण परस्मैपद किंवा दहावागण परस्मैपद, जीर्ण होणे. कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण नपुसकलिंगी प्रथमा द्वितीय बहुवचन.
जीर्ण झालेली. यथा अव्यये ज्याप्रमाणे, विहाय वि अधिक हा तिसरा गण परस्मैपद त्याग करणे टाकणे, याचं ते पूर्वकालवाचक धातू साधित ल्यबंत अव्यये टाकून. नवानी नव नपुसकलिंगी प्रथम विशेषणे नपुसकलिंगी प्रथमा द्वितीया बहुवचन नवीन. गृह्णाती ग्रहगृह नववा गण उभयपद म्हणजे घेणे वर्तमानकाळ तृतीय पुरुष एक वचन घेतो. नरहा नर पुल्लिंगी प्रथमा एक वचन मनुष्य. अपराणी अपर नपुसकलिंगी सार्वनामिक विशेषणाला प्रथमा द्वितीया बहुवचन, अर्थातच इथं द्वितीय बहुवचन. अपर म्हणजे दुसरी, अपराणी म्हणजे दुसरी. तथा अव्यये त्याप्रमाणे, शरीराणी शरीर नपुसकलिंगी प्रथमा द्वितीय बहुवचन शरीरे. अन्यानी अन्य सर्वनाम नपुसकलिंगी प्रथमा द्वितीय बहुवचन. संयाती सम अधिक या दुसरा गण परस्मैपद संयोग पावणे एकत्र होणे वर्तमानकाळ तृतीय पुरुष एक वचन. देही देहीन इनंत पुल्लिंगी प्रथमा एक वचन. देही हे देह शब्दापासून बनलेले तद्धिते. देह हा अस्ति अस्य इति देहीन. याच्यामध्ये क्रियापद कोणती आली आहेत? गृह्णाती हे पूर्वार्धात आलेले क्रियापदे आणि संयाती हे उत्तरार्धात आलेले क्रियापदे. गृह्णाती घेतो या क्रियापदाचा कर्ता कोण आहे? नरहा. नरहा गृह्णाती. नरहा अपराणी वासांसी गृह्णाती. अपराणी वासांसी हे कर्म झालं. वासांसी कर्म, अपराणी त्या कर्माचं विशेषण. नरहा अपराणी वासांसी गृह्णाती. मनुष्य दुसरी वस्त्रे स्वीकारतो. त्याचं आणि एक विशेषण आहे वासांसीचं जीर्णानी आणि आणखी एक विशेषण आहे नवानी. वासांसी या शब्दाची जीर्णानी, नवानी आणि अपराणी अशी 3 विशेषणं आली. त्यापैकी अपराणी हे सार्वनामिक विशेषण झालं आणि बाकीची 2 विशेषणं झाली. नरहा जीर्णानी वासांसी विहाय यथा अपराणी नवानी वासांसी गृह्णाती. मनुष्य ज्याप्रमाणे जुनी वस्त्रे टाकून जीर्णानी वासांसी विहाय जुनी वस्त्र टाकून नवानी अपराणी गृह्णाती दुसरी नवीन वस्त्रे धारण करतो किंवा स्वीकारतो, तथा त्याप्रमाणेच देही जीर्णानी शरीराणी विहाय अन्यानी नवानी संयाती. त्याप्रमाणेच देही म्हणजे शरीरधारी म्हणजेच आत्मा इथं जीर्ण शरीरे टाकून दुसरी नवीन शरीरे धारण करतो. पुन्हा एकदा याचा अन्वय आणि अर्थ बघूया. यथा नरहा जीर्णानी वासांसी विहाय नवानी अपराणी गृह्णाती तथा देही जीर्णानी शरीराणी विहाय अन्यानी नवानी संयाती. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्र टाकून दुसरी नवीन वस्त्रे धारण करतं, त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीरे टाकून देऊन दुसरी नवीन शरीरे प्राप्त करतो. भगवंत गीतेत अर्जुनाला सांगत आहेत की आत्मा हा अविनाशी, नित्य, अनादी व अव्यय आहे, तर देह हा विनाशी आहे. असे जो आत्म्याचे स्वरूप जाणतो तो ज्ञानी. आत्मा पहिले शरीर जीर्ण झाले की दुसरे वस्त्र धारण करावे, त्याप्रमाणे नवीन शरीर धारण करत असतो. आज इथंच थांबूया. आता यापुढील भाग पुढच्या पाठामध्ये. हरि ओम तत्सत.